इथे मी तुरीच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत, ओल्या शेंगा। आता हे तुरीचे दाणे मी भाजून घेणार आहे। भाजीसाठी लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि कांदा घेतलेला आहे। आल्याचा एक तुकडा घेतलाय। कढई गरम झालेली आहे, त्यामध्ये मी कांदा भाजून घेणार आहे। त्याचबरोबर लसूण, आलं आणि खोबरं हे सुद्धा भाजून घेणार आहे। आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ। त्यामध्ये 2 चमचे तुरीचे दाणे टाकून घेऊ आणि याचं वाटण बनवून घ्यायचंय। कढई गरम झाली आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकून जिरे, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची। सरकळा मसाला त्यामध्ये परतून घ्यायचा आहे। थोडंसं मीठ टाकायचं आहे। त्याचबरोबर हळद, लाल तिखट, धनेपूड, गरम मसाला सगळे मसाले टाकून ते मसाले पण परतून घ्यायचे। नंतर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून झाकण टाकून तो मसाला शिजवून घ्यायचा आहे। नंतर त्यात तुरीचे दाणे टाकून ते पण त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचेत आणि आपल्याला जेवढी भाजी हवी आहे तेवढं पाणी ओतून घ्यायचं आहे। हे बघा, भाजीला छान अशी उकळी आलेली आहे। नंतर त्याच्यावर आपण झाकण ठेवून भाजी मस्त शिजवून घेणार आहे। हे बघा, एकदम छान अशी भाजी झालेली आहे, मस्त मिळून पण आलेली आहे।